घर साफ है और बाहर भी है, स्वच्छता के रास्ते पे आगे ही बढ़े, आगे ही बढ़े। गांव गली मोहल्ले शहर सभी में स्वच्छता का त्योहार करे। स्वच्छमेव जयते, 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 स्वच्छमेव जयते। अलग अलग स्वच्छता के नियमों को अपनाए, ये जन जन को सिखलाए। हर आने वाली पीढ़ी पे इस बात की जिम्मेदारी है, और इस जिम्मेदारी में हम सबकी भागीदारी है, इसे पीढ़ी दर पीढ़ी निभाना है। स्वच्छमेव जयते, स्वच्छमेव जयते, स्वच्छमेव जयते, स्वच्छमेव जयते। ये ज्ञान भी है, अभियान भी है, भारत का ये सम्मान भी है। स्वच्छमेव जयते, स्वच्छमेव जयते, स्वच्छमेव जयते, स्वच्छमेव जयते। अंतर्राष्ट्रीय तटीय स्वच्छता दिवस के अवसर पर वाशी स्थित सागर विहार परिसर में सागरी सीमा मंच नवी मुंबई जिला के माध्यम से सागर तटीय स्वच्छता अभियान चलाया गया, जहां इस अभियान का भाग बनने मौजूद थे पूर्व विधायक संदीप नाइक, जो खुद पर्यावरण के विषय में काफी संवेदनशील है। उनके साथ ही इस अभियान में सागरी सीमा मंच नवी मुंबई के जिला संयोजक रामनाथ मात्रे, पर्यावरण गतिविधियों के प्रशांत साळवी, पर्यावरण प्रेमी रोहित मल्होत्रा, समाज सेवक विजय वालोंज, एडवोकेट अंशु वर्धन, सुरेश शिंदे, सुदत्त दीवी के साथ ही नवी मुंबई महानगर पालिका के अधिकारी, कर्मचारी, मैनग्रोव मार्शल, सफाई कर्मचारी, करमवीर भावराव पाटिल कॉलेज, राजीव गांधी कॉलेज, ICL कॉलेज, तिलक कॉलेज, वेस्टर्न कॉलेज के NSS स्टूडेंट्स, पर्यावरण प्रेमी, गैर सरकारी संगठनों के साथ स्थानीय लोगों ने भी बड़े पैमाने पर हिस्सा लिया, जिससे यह आयोजन सफल, जन भागीदारी और जागरूकता का एक मजबूत पहल बन गया। इस दौरान सभी ने स्वच्छता की शपथ ग्रहण की। इस मौके पर संदीप नाइक ने अपने भाषण में सभी को संबोधित करते हुए कहा कि इस अभियान का उद्देश्य यही है कि नागरिकों को स्वच्छ सागर, सुरक्षित सागर इस लक्ष्य के साथ समुद्र तट स्वच्छ रखने के लिए प्रोत्साहित करना और उनके बीच महासागरों व जल मार्गों के संरक्षण एवं सुरक्षा के बारे में जागरूकता का प्रसार करना। इस दौरान संदीप नाइक ने विश्वास के साथ ये दम भरा कि निश्चित रूप से अगर सभी का सहयोग रहा और शहर स्वच्छता के पायदान में अव्वल रहा, तो वो दिन दूर नहीं जब नवी मुंबई शहर देश में प्रथम क्रमांक का स्वच्छ शहर कहलाएगा। इसी के उपरांत संदीप नाइक के साथ ही सभी ने स्वच्छता अभियान की शुरुआत की। सागर तटीय क्षेत्र में पड़े कूड़े, कचरे, प्लास्टिक कचरे को उठाकर व्यापक तौर पर उन्होंने स्वच्छता अभियान को गति दी। अभियान के बाद मीडिया से बात करते हुए संदीप नाइक ने कहा कि अस्वच्छता न हो, इसलिए आज ऐसी मानसिकता समाज में निर्माण करने की जरूरत है और इसीलिए इस प्रकार के अभियान के माध्यम से व्यापक स्वरूप पर स्वच्छता अभियान के साथ ही जन जागृति अभियान को भी गति देना आज समय की जरूरत बन गई है। आज आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिन। आपण इतरत्र आपल्या शहरामध्ये स्वच्छता पंधरवडा हा साजरा करतोय, परंतु सागरी स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे। या स्वच्छता मोहिमेमध्ये आपण बघितलं की खूप मोठ्या संख्येने काही NGOज जे अनेक वर्षापासून प्रत्येक आठवड्याला येऊन या किनारपट्टीची स्वच्छता करतात आणि ह्या किनारपट्टीची स्वच्छता किती महत्त्वाची आहे आणि आपली किनारपट्टी अस्वच्छ करण्याकरता आपण काय प्रयत्न केले पाहिजेत याबद्दलची माहिती आज विविध NGOचे जे काही प्रमुख घटक आहेत त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देखील दिली जाते। आजचा दिवस हा एक दिवस संपूर्ण वर्षामधून आपण किनारपट्टीची स्वच्छता करून जमणार नाही। हे प्रयत्न आपल्याला 365 दिवस करावे लागतील। हे स्वच्छतेचे प्रयत्न आपण केलेच पाहिजेत, परंतु आपल्या शहरामध्ये, आपल्या परिसरामध्ये त्याचबरोबर किनारपट्टीमध्ये ही किनारपट्टी अस्वच्छ होऊ नये
म्हणून आपल्या सकाळी उठल्यापासून आपण झोपेपर्यंत काय गोष्टी करण्याचं टाळलं पाहिजे, कोणत्या कचऱ्याचं डिस्पोजल कशा पद्धतीने केलं पाहिजे याची माहिती आणि याचा अवेअरनेस देखील विद्यार्थ्यांपर्यंत, नागरिकांपर्यंत जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. स्वच्छतेचं काम फक्त महानगरपालिकेचे कर्मचारी, NGOज किंवा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण आपलं उद्दिष्ट साध्य करू शकत नाही. याकरता जास्तीत जास्त लोकसहभाग आपल्याला घ्यावा लागेल. तो लोकसहभाग प्रत्येक घटकाचा घ्यावा लागेल. आपल्या नवी मुंबई परिसरामध्ये इंडस्ट्रीयल भाग आहे, व्यापारी संकुल आहेत, म्हणजे राहण्याची त्या ठिकाणी मोठमोठ्या सोसायट्या आहेत, गावं आहेत, झोपडपट्टी परिसर आहे. या सर्वच ठिकाणी प्रत्येकानं जर स्वच्छता टिकवण्याचा जर त्या ठिकाणी शपथ घेतली, जर अस्वच्छता करणं जर टाळलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शहराची स्वच्छता टिकवण्याकरता, आपलं पर्यावरण चांगलं ठेवण्याकरता मदत होऊ शकते. आणि अशा प्रकारची माहिती किंवा अवेअरनेस आज ह्या अशा कार्यक्रमामधून दिलं जातोय. मी आज ह्या कार्यक्रमामध्ये सगळे सहभागी झालेले सर्वच घटक या सर्वांचं मनापासून अभिनंदन करेन. इंडस्ट्रियल विभागाची देखील जबाबदारी आहे, महानगरपालिका क्षेत्रातील असणाऱ्या व्यापाऱ्या संकुलांची देखील जबाबदारी आहे, नागरिकांची देखील जबाबदारी आहे. प्रत्येकानं आपली जबाबदारी त्या ठिकाणी समजून आपण नेमकं काय करायला पाहिजे स्वच्छतेकरता ह्या योग्य उपाययोजना करणं हे गरजेचं आहे. मला विश्वास आहे की ही महानगरपालिका किंवा भारत स्वच्छता हा अभियान आणि नवी मुंबई महानगरपालिकेने पुन्हा नवी मुंबई शहर हे महाराष्ट्रात प्रथम आणि देशात प्रथम येण्याकरता जे आता सगळे प्रयत्न सुरू केलेले आहेत, जर प्रत्येक घटकानं योग्य सहभाग त्याला दिला आणि प्रत्येकानं जर वर्षाच्या 365 दिवस हे प्रयत्न सुरू ठेवले तर नक्कीच खऱ्या अर्थानं भारतामध्ये प्रथम क्रमांक या नवी मुंबई शहराचा आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी व्यक्त करतो. साथ ही उन्होंने कहा कि इस प्रकार के सोशल मूवमेंट में हर एक नागरिक अगर सहभागी हुआ तो इस प्रकार के स्वच्छता अभियान को गति देने की जरूरत ही नहीं पड़ेगी. येणाऱ्या कालखंडामध्ये प्रत्येक विभागानं आपली जबाबदारी जर योग्य पद्धतीनं जर निभावली, योग्य पद्धतीचे मेजर जर प्रत्येकाने घेतले तर अस्वच्छता म्हणजे तुम्हाला स्वच्छता मोहीम घेण्याचीच गरज पडणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करणं गरजेचं आहे. प्रत्येकानं आपली कर्तव्य भावना समजून जर एखाद्या चांगल्या उपक्रमाला जर व्यापकता दिली तर आपण एक चांगली मूव्हमेंट निर्माण करून त्यामध्ये सातत्य टिकून आपण पर्यावरणाविषयी अनेक कामांमध्ये आपला हातभार लावू शकतो. आणि त्याकरता वृक्ष लागवड असेल, स्वच्छता मोहीम असतील किंवा स्वच्छता राखण्याकरता विविध नाविन्यपूर्ण उपक्रम असतील किंवा आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचा अवेअरनेस केला पाहिजे, कॉलेजच्या मुलांमध्ये कोणता अवेअरनेस केला पाहिजे, आपण इंडस्ट्रीयल भागामध्ये स्वच्छता टिकवण्याकरता काय केलं पाहिजे, पर्यावरण चांगलं टिकवण्याकरता काय केलं पाहिजे, ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होत आहे, मग ते हवेचं असेल, पाण्याचं असेल किंवा आवाजाचं असेल, ते कमी करण्याकरता आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत. तर ह्याकरता नागरिकांमध्ये जागरूकता असणं हे अत्यंत गरजेचं आहे. वहीं उन्होंने आगे कहा कि हर एक व्यक्ति को पर्यावरण और स्वच्छता के प्रति संवेदनशील होना जरूरी है. ऐसे में उनके माध्यम से पिछले 20 सालों से भी अधिक कार्यकाल से ग्रीन होप इस संस्था के माध्यम से व्यापक स्वरूप में जन जागृति अभियान को गति दी जा रही है. आपण ह्यामध्ये पद्धतीची जागरूकता निर्माण करून आपण देखील सक्रिय सहभाग घेतला पाहिजे अशा प्रकारची धारणा मी मनामध्ये ठेवून गेले 25 वर्ष विविध पर्यावरणाविषयी उपक्रमांमध्ये किंवा विविध विभागानं आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत असताना माझ्या देखील NGOच्या माध्यमातून हे काम पुढे नेण्याचं काम मी सातत्यानं चालू ठेवलेलं आहे. जेवढं आपण ह्या क्षेत्रामध्ये काम करू तेवढं कमी आहे आणि हे काम आपल्याला प्रत्येक दिवसागणी, आठवड्यागणी, महिन्यागणी, वर्षागणी वाढवावं लागेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणाचं समतोल राखण्याकरता काय उपाययोजना करतात ह्या देखील आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या आपल्या परिसरामध्ये करण्याकरता आपल्याला काय प्रयत्न करायला लागतील याचा देखील विचार, याचा अभ्यास आणि ह्याचं इम्प्लिमेंटेशन होणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आणि पर्यावरण जो विभाग आहे किंवा जो विषय आहे हा अत्यंत गंभीर आहे. म्हणजे आपण छोटासा केलेला प्रयत्न आणि त्यामध्ये जर आपण नागरिकांचा जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला तर आपण त्याच्यावर प्रतिबंध करण्याकरता यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे ह्या प्रत्येक येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे काहीही असो परंतु आपण पर्यावरणाविषयी, स्वच्छतेच्या विषयी आपले उपक्रम हे सुरू ठेवले पाहिजेत. करोनाच्या कालखंडात देखील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आलेला, कचरा हा वाढलेला
आणि अशा परिसरामध्ये विशिष्ट ठिकाणी म्हणजे आदिवासी पाड्यामध्ये जाऊन स्वच्छता मोहिमेचं आयोजन करणं, इंडस्ट्रियल भागामध्ये स्वच्छता मोहिमेचं आयोजन करणं, जे रेल्वे स्टेशन आहेत रेल्वे स्टेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साचलेला तो देखील कचरा काढण्याचं काम त्या कालखंडामध्ये माझ्या NGOच्या माध्यमातून केलं गेलं. शाळेतले विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, जे जागृत नागरिक आणि इतर देखील NGO यांचा देखील सहभाग आणि पाठबळ त्या उपक्रमांना मिळालेलं. परंतु ह्याची व्यापकता वाढली पाहिजे, सहभाग वाढला पाहिजे, लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण झाला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरण संतुलित ठेवण्याकरता आपण सगळेजण यशस्वी होऊ शकतो आणि हा प्रयत्न प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.